कोतोली येथील 11वीच्या गरजू मुलींना मोफत शालेय साहित्याचं वाटप। कोतोली तालुका पन्हाळा येथील श्रीपतराव चौगले कॉलेजमधील 11वीच्या गरजू मुलींना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूर ऊस परिषद मागील 400 रुपये व यंदाची पहिली उचल 3500 रुपये दर दिल्याशिवाय ऊस तोडणी करू देणार नाही असा पवित्रा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील ऊस तोडणी रोखली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने 1 महिना बंद अवस्थेत होते, त्यामुळे गळीत हंगाम लांबवल्याने हंगामासाठी ऊसाची कमतरता निर्माण झाली। साखरेचे उत्पादन प्रति वर्षाप्रमाणे कमी झाले। स्वाभिमानीच्या आंदोलनाची धास्ती घेऊन अखेर तोडगा काढण्यात आला की कारखान्यांनी 2022-23व्या गळीत हंगामात घेतलेल्या ऊसाचे प्रति टन 50 आणि 100 रुपयाप्रमाणे सुमारे 15 कोटी रुपये शेतकऱ्यांना अतिरिक्त द्यावे लागते। कारखाने FRP अधिक 100 रुपये देण्याचं विसरले आहेत। ज्या कारखान्याने प्रति 3000 रुपयापेक्षा जास्त दर दिला आहे त्यांनी 50 रुपये द्यायचे व ज्या कारखान्याने 3000 रुपयापेक्षा कमी भाव दिला आहे त्यांनी 100 रुपये द्यायचे होते। कर्नाटकातील बहुतांश शेतकरी आपला ऊस महाराष्ट्रातील साखर कारखान्याला पाठवला आहे। लाखो रुपये शेतकऱ्यांचे अडवले आहेत। दुसरा गळीत हंगाम तोंडावर आला असतानाही अद्याप कोल्हापूर, सांगली जिल्हा व सीमा भागातील कारखाने जाहीर रक्कम देण्याची वाच्यता करत नाहीत। सध्या खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असूनही याकडे कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।